नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये आणि निफ्टीच्या विकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी वीकेंडच्या दिवशी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये निफ्टीमध्ये 23,175 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती. खालच्या बाजूची 23,050 ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आपण डेटा अनालिसिस केल्यानंतर की आपल्याला खालच्या बाजूला 23,100 ला सपोर्ट आहे आणि वर 23,200 च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स आहे. तर ह्या दोनपैकी कोणत्या लेवलला ब्रेकआउट मिळतं ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं आणि मी मागचे अनेक दिवस म्हणजे आपण आता 700 पेक्षा जास्त एपिसोड दैनंदिन विश्लेषण या मालिकेचे केलेले आहेत. अगदी कालच्या व्हिडिओमध्ये नाही पण ह्यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एक्सपायरीच्या दिवशी काय होतं. एक्सपायरीच्या दिवशी पहिल्यांदा तुम्हाला एक फॉल्स ब्रेकआउट दाखवला जातो आणि त्या ब्रेकआउट नंतर मग विरुद्ध दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळते. अर्थात मी ज्या पद्धतीनं ब्रेकआउटला ट्रीट करतो त्या पद्धतीनं ब्रेकआउटला जर तुम्ही सुद्धा ट्रीट करत असाल तर तुमच्या दृष्टीनं हा फॉल्स ब्रेकआउट होणार नाही. काय झालं बघा आज थोडंसं आता कालच्या दिवशी काय झालं होतं एक खूप मोठी वरच्या दिशेनं बाउन्स आपल्याला शेवटी बघायला मिळाला होता. आज अपेक्षित काय होतं गॅप अप ओपन होईल पण मार्केट नेहमी काय करतं आपल्याला ट्रॅप करायचा प्रयत्न करतं. काल ज्यांनी ह्या शेवटच्या रॅली नंतर एक आपल्याला गॅप अप ओपन होईल आणि सकाळी एक चांगली संधी मिळेल आणि मग त्यातनं बाहेर पडता येईल असं म्हणून ज्यांनी ट्रेड होल्ड केले होते त्या सगळ्यांना काय झालं आज गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाऊन ओपनिंग नंतर थोडंसं वर जायचा प्रयत्न झाला. तुम्ही बघू शकता की आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया तिथपर्यंत गेल्यानंतर किंमत खाली आली आणि मी मुद्दाम जेव्हा किंमत खाली यायला लागली ही एक लाईन काढून ठेवली होती. ही लाईन काय दाखवत होती 23,100 ची लेवल. आपल्या दृष्टीनं काय आहे जर ब्रेकआउट होणार असेल तर तो ह्याच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे बरोबर. आणि हा जो काही लो बनेल म्हणजे जी कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग देईल आणि त्या कॅन्डलचा जो काही लो असेल तो नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला तरच आपण त्याला ब्रेकआउट आलं असं म्हणतो. अनेक जण काय करतात ही लेवल आहे खालच्या दिशेनं ह्याला ब्रेकआउट म्हणजे काय किंमत ह्याच्या थोडीशी खाली जायला लागली की ब्रेकआउट आला असं समजतात आणि ते लोक अशा वेळेला ट्रॅप होतात. तुम्ही इथे बघू शकता की इथे खाली जाण्याचा प्रयत्न झाला ती लेवल ब्रेक केली मात्र त्याच्या वर येऊन क्लोज झालं. नंतर काय झालं नेक्स्ट कॅन्डल मध्ये आपल्याला जिथे ओपन झालं तिथूनच एकदम तेजी व्हायला लागली. म्हणजे आपल्याला लक्षात येईल ही पहिल्या 15 मिनिटामध्ये जे काय झालं हा एक ट्रॅप होता. गॅप डाऊन ओपन करायचं 23,100 ची लेवल ब्रेक होती असं दाखवायचं हा ट्रॅप होता आणि हे मागच्या अनेक एक्सपायरी मध्ये आपल्याला बघायला मिळालंय. एक्सपायरीच्या दिवशी सकाळचा पहिला ट्रेड जो होतो जो आपल्याला पहिली मुवमेंट जी होते ही ट्रॅप करण्यासाठी होते आणि त्यानंतर एकदम बाउन्स झाला. म्हणजे जे आपल्याला अपेक्षित होतं की एवढं सगळं बाउन्स झाल्यानंतर आपल्याला गॅप अप ओपन होईल ते दुसऱ्या कॅन्डलमध्ये आपल्याला ती तेजी बघायला मिळाली. अर्थात ह्याच्यामध्ये काय होतं ऑप्शनची किंमत खूप कमी होते. काल ज्यांनी कॉल ऑप्शन बाय करून ठेवला असेल त्यांना इथून खाली आलं आणि इथून इथपर्यंत वर गेल्यावर सुद्धा कालची क्लोजिंगची व्हॅल्यू कदाचित मिळाली नसेल जर ज्यांनी आउट ऑफ मनी ऑप्शन बाय केले असतील. आणि त्यानंतर काय झालं ज्या वेळेला ही इथून वर जायला लागलं आता हे मी प्रीमियम ग्रुपमध्ये डिटेलमध्ये सांगतो की ज्या वेळेला असा ब्रेकआउट फेल होतो त्यावेळेला आपल्याला कशा प्रकारे दुसऱ्या बाजूनं बाउन्स बघायला मिळतो तर तो प्रीमियम ग्रुपवरचा व्हिडिओ सुद्धा अवश्य बघा. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. म्हणजे मी ह्या संधीचं कशा प्रकारे अनालिसिस केलं आणि ह्या संधीचं कशा प्रकारे रूपांतर एका चांगल्या ट्रेडमध्ये केलं ते आपल्याला प्रीमियम ग्रुपमध्ये बघता येईल. इथे आपण फक्त विश्लेषण शिकतोय. तर इथून आपल्याला वर गेल्यानंतर काय झालं पहिलं जे टार्गेट होतं 23,225 चं ते आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं इथे वर गेलं बराच काळ साइडवेज इथे मुवमेंट झाली आपल्याला ह्या
लेवलच्या जवळ कायम लक्षात ठेवा, जेव्हा एक तेजी होते आणि त्यानंतर थोडीशी साइडवेज मुवमेंट होते, सेलिंग येत नाही, त्यानंतर एक छोटासा का होईना आणखीन एक बाउन्स आपल्याला बघायला मिळतो आणि तोच बाउन्स नंतर आपल्याला 12च्या आसपास बघायला मिळाला. दुसरं टार्गेट जवळ-जवळ आपल्याला इथे 23,275चं जे होतं, हे आपल्याला जवळ-जवळ आलं. अगदी पूर्ण आलं असं आपल्याला म्हणता नाही येणार, पण जवळ-जवळ आलं आणि त्यानंतर मग थोडं साइडवेज होऊन मग खालच्या दिशेनं जाताना आपल्याला किंमत बघायला मिळाली. म्हणजे आपण जर ह्या ब्रेकआउटवर जरी आपण ट्रेड केला असता, तर त्यानंतर तिथून 100 पॉइंटची तेजी आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं आज निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे मूव्हमेंट झाली, कसं ट्रॅप केलं गेलं आणि नंतर कशा प्रकारे ट्रेड मिळाला आणि ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला वाचायचं कसं असतं, हे आपल्याला अगदी चांगलं आता लक्षात आलं असेल. तर त्यामुळे मी मुद्दाम तुम्हाला इथे ही दाखवण्याचा, म्हणजे हा चार्ट जशाच तसा ठेवून दाखवण्याचा प्रयत्न केला. आता उद्या काय होऊ शकतं, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं काय करूया, या सर्व लेवल्स काढून टाकूया. या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि उद्या आपल्याला काय होऊ शकतं हे थोडंसं आधी डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं, डेली टाइम फ्रेम मध्ये बघितल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, इथे 2 दिवसापूर्वी आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं होतं, बरोबर. त्यानंतर कालच्या दिवशी आपल्याला काय झालं, गॅप अप ओपन झालं, परत खाली जायचा प्रयत्न झाला, वर येऊन एक इनसाइड कॅन्डल बनली, बरोबर. एक इनसाइड कॅन्डल आपल्याला इथे, आणि ही काय झालं, बुलिश हॅमर कॅन्डल बनली. इनसाइड कॅन्डल होती, बुलिश हॅमर होती, म्हणजे दोन्ही बाजूने बघायला गेलं तर पॉझिटिव्ह होती. अर्थात इनसाइड कॅन्डल ही पॉझिटिव्ह असतेच असं नाही, त्याचा हाय ब्रेक झाला तर ती पॉझिटिव्ह असते. तर त्या अंगानं सुद्धा आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला तो हाय ब्रेक झाला आणि हा हाय ब्रेक झाल्यानंतर 100 पॉइंटची एक चांगला ट्रेड आपल्याला इथे बघायला मिळाला. अर्थात एक्सपायरी असल्यामुळे दोन्ही बाजूने मुवमेंट होणार, शेवटी शेवटी थोडीशी किंमत खाली पण आली. आता हे जे काय झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला जर डेली टाइम फ्रेम मध्ये फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्या असत्या तर आपल्याला याचा काही फायदा झाला असता का, हे आता समजून घेऊया. मी त्याच्यासाठी इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावलेले आहेत. थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चित्र आणखीन स्पष्ट होईल. आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय की आपल्याला ही जी क्लोजिंग आलेलं आहे हे बरोबर ह्या लेवललाच का आलं, ह्याच्या वर गेलं पण टिकलं का नाही आणि इथे येऊनच क्लोजिंग का आलं, कारण ही जी लेवल आहे ही 50% ची लेवल आहे आणि हे विश्लेषण आपण कालच केलेलं होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितला असेल तर तुमच्या लक्षात असेल की 23,200 ही आपल्याला 50% ची लेवल आहे. इथे आपल्याला थोडासा रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो. ह्याच्यावर ब्रेक झालं आणि त्याच्यावर टिकलं तर मग आपल्याला काय होईल, मग वरच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे आजचं जे क्लोजिंग आलंय ते इथे का आलं याचं शास्त्रशुद्ध विश्लेषण तुम्हाला कालच लक्षात आलं असेल की 23,200 ला 50% लेवल असल्यामुळे ती सहजासहजी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये ब्रेक होत नाही. 70-80% वेळेला असं होतं की तिथे येऊन क्लोजिंग येतं, नंतर मग ब्रेक व्हायची असेल. आता काय झालंय, आता आपल्याला 50-50 चान्सेस आहेत. म्हणजे इथून जर वर टिकायला लागलं तर वरच्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट होऊ शकते, इथून जर खाली यायला लागलं तर खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होऊ शकते. आपण बरोबर मेक और ब्रेक लेवलच्या पाशी आहे. 23,200च्या वर टिकलं तर मग वरच्या बाजूनं मूव्हमेंट होईल. 23,200च्या खाली यायला लागलं आणि तिथे टिकलं, खालच्या दिशेने एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. वर जात असताना पहिलं टार्गेट काय असणार आहे, 23,256चं 61.8%. दुसरं टार्गेट काय असणार आहे, दुसरं टार्गेट आहे 78.6%, ते म्हणजे 23,332च्या आसपास. जर हे वर जात असताना, खाली येतानाची पण दोन टार्गेट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजेत. जर 23,200च्या खालीच टिकलं, खालीच ओपन झालं, खालच्या बाजूलाच जातंय असं वाटलं, तर पहिलं टार्गेट असणार आहे ते म्हणजे 38.2% ची लेवल 23,150 ची. त्याच्याही खाली आलं तर मग आपल्याला 23.6% ची लेवल असणार आहे, ती आहे 23,086 ची. तर आपल्याला आता खालची आणि वरची ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, ज्या दिशेनं मूव्हमेंट होईल, त्या बाजूची दोन दोन टार्गेट आता लक्षात आलेली आहेत. तर ही टार्गेट आपल्या डोक्यात असली पाहिजेत. पाहिजे असेल तर तुम्ही काय करून ठेवू शकता, चार्टवर आदल्या दिवशीच ड्रॉ करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेड करताना कुठे सपोर्ट आहे, रेझिस्टन्स आहे, हे तुम्हाला पटकन लक्षात येऊ शकतं. तर माझ्या मते तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीने
पद्धतीने लक्षात आलं की आजचं क्लोजिंग तिथेच का झालं, आज 100 पॉईंटचं कशा प्रकारे आपल्याला ट्रेड मिळाला, ह्या सर्व गोष्टी आपण इथे समजून घेतल्या. आता आपण काय करूया, उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काय आहेत ते आपण समजून घेऊया. आता तुम्हाला इथे लक्षात आलंय 23,275 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे, 23,200 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. आता इथे 23,200च का, कारण तुम्हाला लक्षात आलं की ती 50% ची लेवल आहे. ह्याच्या जर खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, मग जरा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 23,200च्या खाली टिकलं तर 23,150, 23,100, 23,050, अगदी मग 23,000च्या दिशेनं सुद्धा निफ्टीची किंमत जाताना बघायला मिळू शकते. मात्र काही कारणानं जर गॅप अप ओपन झालं, 23,200च्या वर टिकत असेल आणि 23,275च्या वर टिकलं तर काय होऊ शकतं, मग 23,275च्या वर जात असताना 23,325, 23,375, 23,475 ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात. आता इथे वर जात असताना आपण ह्या आपल्या 3 टार्गेट थिअरीनुसार दिलेल्या लेवल्स आहेत, पण ह्याच लेवल आपल्याला इथे सुद्धा क्रॉस चेक करता येऊ शकतात. तुम्ही जर इथून एक लाईन काढायची ठरवली तर तुमच्या लक्षात येईल ही लाईन थोडीशी इथे मध्ये येते. इथून वरची लाईन काढायची ठरवली तर साधारणपणे तुमच्या लक्षात येईल की ती इथे येते, आणि एकदम वर त्याच्यावर लेवल काढायची ठरवली तर तुमच्या लक्षात येईल की ती बरोबर आपल्याला तिसऱ्या टार्गेट पाशी येते. म्हणजे आपण जर स्विंग हायच्या थेअरीनुसार जर आपल्याला हे काढायचं झालं, टार्गेट काढायची झाली तर अशी येतील. आपण प्लेन डिस्टन्स ठेवून टार्गेट काढतो, तर त्यामुळे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण काढलेली जी टार्गेट आहेत ती स्विंग हायच्या टेक्निकनुसार किंवा आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्सच्या टेक्निकनुसार जी टार्गेट्स काढतो त्याच्याशी मॅच करतायत. फायनल टार्गेट तर परफेक्ट तिथेच येत आहे. त्यामुळे इथून जर वर जाणार असेल तर 23,425 पर्यंत आपल्याला स्कोप दिसतोय. खाली येणार असेल तर खालची टार्गेट सुद्धा तुमच्या लक्षात आली असतील. तर हे झालं निफ्टीचं आपल्याला उद्यासाठीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करणार आहे, आता आपण बघणार आहोत की बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथे निफ्टीचा चार्ट जो आहे हा ओके, कदाचित इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. एका मिनिटात आपण चेक करूया. येस, इंटरनेटला थोडंसं डिस्कनेक्ट झालेलं आहे. मी तुम्हाला कनेक्ट करून हा व्हिडिओ कंटिन्यू करतोय. ओके, आता आपण चेक करूया की आपल्याला चार्ट दिसायला लागलाय का. तर इथे आपण बघतोय चार्ट. ओके, आता आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे. तर बँक निफ्टीमध्ये आपण काय केलंय, उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल काढल्यात. आजच्या लेवल्स आपल्याला कशा पद्धतीनं ह्या चार्टवर दिसल्या, आपण काढलेल्या लेवल्स ज्या होत्या त्या आपण इथे बँक निफ्टीचं जरा चेक करूया. ओके, ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीनं आजच्यासाठी हे केलं होतं. ओके, तर आज ओपनिंग झालं. ओपनिंग झाल्यानंतर काय झालं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जनरली आपण निफ्टीमध्ये जास्त डिटेल बघतो, पण बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्या लेवलला अतिशय बँक निफ्टीनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पेक्ट केल्यामुळे मी हा चार्ट ठेवलाय. आपण वरच्या बाजूला काय केलं होतं, 48,775 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. खालच्या बाजूला 48,500 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. इथे बघू शकता थोडंसं गॅप डाऊन ओपन झालं. ओपन झाल्यानंतर खाली आलं. खाली आल्यावर बरोबर 48,500 खालची इम्पॉर्टंट लेवल आहे, तिथेच इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्या इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यानंतर आपल्याला वरच्या दिशेनं खूप चांगलं टार्गेट बघायला मिळालं. पहिल्यांदा वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूचं पहिलं टार्गेट 48,875 पर्यंत आपल्याला तेजी बघायला मिळाली. आणि ही सुद्धा कुठपासून, तर साधारण 48,650 पासून 875 पर्यंतची ही तेजी आपल्याला 200-225 पॉईंटची तेजी बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, जसं इथे इनसाइड कॅन्डल बनली, बुलिश इनसाइड कॅन्डल बनली, तशीच्या तशी आपल्याला इथे बेअरिश इनसाइड कॅन्डल बनली. म्हणजे जर ह्या दोन कॅन्डल बघितल्यात तर इथे बेअरिश इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर परत जवळ-जवळ तेवढंच टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळालं. म्हणजे बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघा 200-225 पॉईंटचं वरच्या बाजूचं टार्गेट, परत 200-225 पॉईंटचं खालच्या बाजूचं टार्गेट, असं आपल्याला बघायला
मिळालं. आपली ही जी सेंटर लाईन होती ह्याला इथे रिस्पेक्ट केला गेला, इथे रिस्पेक्ट केला गेला, त्यानंतर बाउन्स आला, वरच्या बाजूच्या इम्पॉर्टंट लेवलला इथे रिस्पेक्ट केला गेला, परत खाली आलं आणि येऊन साधारणपणे 48,590 च्या आसपास आपली 638 ची लेवल आहे, थोडंसं खाली इथे क्लोजिंग दिलं. म्हणजे आपल्या लेवलला सुद्धा कशा प्रकारे बँक निफ्टीनं सपोर्ट केला, त्या लेवलला रिस्पेक्ट केलं, ते आपण इथे बघू शकतो. अर्थात बँक निफ्टीमध्ये व्होलाटाईल मुवमेंट होती, दोन्ही बाजूनं मुवमेंट झाली, जास्त मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली नाही. पण आता बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला, इथे पोल अँड फ्लॅग पॅटर्न दिसतोय. तर हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न आहे. इथे पोल तयार झालाय आणि इथे फ्लॅग तयार झालाय. याच्यामध्ये उद्या वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता साधारण 60% असते. खालच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची शक्यता साधारण 30% असते. 10% शक्यता असते की हे साइडवेज सकाळच्या सत्रात कंटिन्यू होईल आणि मग ब्रेकआउट येईल वर किंवा खाली. तर आपल्याला बघायचं आहे, वरच्या बाजूनं ब्रेकआउट येण्याची शक्यता याच्यामध्ये जास्त असते, पण ती काही गॅरंटी नाही. खालच्या बाजूनं सुद्धा ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आपण आता काय करूया, बँक निफ्टीचा चार्टवरच्या ह्या लेवल्स काढून टाकूया आणि बँक निफ्टीच्या चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये, तर आपल्याला काय दिसतंय, थोडंसं वेगळं चित्र दिसतंय. जे आपल्याला निफ्टीमध्ये दिसलं तसं चित्र आता आपल्याला इथे दिसत नाही. आपण काय करू शकतो, इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकतो. आता मी रॅन्डमली इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावली आहे. तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवलला अतिशय महत्त्व असलेलं लक्षात येतंय. आजचा जो हाय बनला तो ह्या लेवलच्या आसपास बनला आणि ही लेवल कोणती आहे, तर 48,862 ची आहे. त्याच्या आसपासच हाय बनला आणि आपल्याला खाली आलं, कारण ही 50% ची लेवल आहे. जोपर्यंत ही 50% ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट होणार नाही, तोपर्यंत आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट दिसणार नाही. आता आपल्याला काय दिसतंय, 50% चा रेझिस्टन्स घेऊन खाली आलेलं दिसतंय. आता ही जी लेवल आहे 23.6% ची, म्हणजे 48,450 च्या जवळची, तर ही सपोर्ट म्हणून काम करते. हा जर सपोर्ट तुटला तर काय होऊ शकतं, इथून खाली येऊ शकतं आणि ही जी लेवल आहे म्हणजे 48,075 ची, त्या दिशेनं वाटचाल होऊ शकते. मात्र इथून जर वर जायला लागलं तर ही लेवल ही पहिलं रेझिस्टन्स असेल आणि ही लेवल आहे 48,675 ची, 38.2% ची. तर त्याच्यावर गेलं तर मग ही 50% ची लेवल आहे 48,862 ची, आणि मग ही जर ब्रेक झाली तर वरची टार्गेट्स बघायला मिळू शकतात. निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं पॉझिटिव्ह दिसतंय, कारण 50% च्या थोडंसं वर, एक 2-3 पॉईंट न का होईना वर क्लोजिंग आलंय. इथे 50% सोडाच 38.2% च्याही खाली क्लोजिंग आलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे सध्या जर विचारलं आपल्याला, तर जास्त बुलिश कोणतं आहे, तर निफ्टी आहे. जास्त बेअरिश कोण आहे, तर बँक निफ्टी आहे. हे चित्र तुम्हाला आता लक्षात येईल आणि इथली सुद्धा टार्गेट्स तुम्हाला लक्षात येऊ शकतील. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आज मुवमेंट झाली आणि उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल आपण इथनं बघितल्या. आता आपण काय करूया, उद्यासाठी आपल्या ज्या नेहमीच्या पद्धतीनं आपण 3 टार्गेट थिअरीनुसार ज्या काही लेवल काढतो, त्या आता लेवल इथे तुम्हाला दिसत आहेत. आपण वरच्या बाजूला काय केलंय, 48,800 ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. खालच्या बाजूला 48,550 ही इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे. इथेही तुमच्या लक्षात येईल की त्या आसपासच सपोर्ट घेतला गेला होता. त्यामुळे जर काही कारणामुळे 48,550 खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली, तर काय होऊ शकतं, 48,450, 48,350, 48,250 अशा प्रकारे खालच्या बाजूला टार्गेट्स बघायला मिळू शकतात. मात्र उद्या जर थोडंसं गॅप अप ओपन झालं, वर जायला लागलं, तर 48,800 ही रेझिस्टन्स लेवल आहे. ती जर ब्रेक झाली वरच्या दिशेनं, तर मग 48,800 ब्रेक झाल्यानंतर 48,862 च्या आसपास आपल्याला माहिती आहे की 50% ची लेवल आहे. तर ती सुद्धा ब्रेक झाली तर मग 48,900, 49,000, 49,100 अशा 3 टार्गेट्स आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. जर उद्या गॅप अप ओपन झालं आणि वरच जायला लागलं, तर आपल्याला 48,900 आणि 49,000 एवढ्याचाच विचार करायचा आहे, कारण हा झोन आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन आहे. याचं कारण का, तर ह्याचं कारण पूर्वी सुद्धा आपण ह्या झोनमध्ये आल्यानंतर सेलिंगचा अनुभव घेतलेला आहे. तर त्यामुळे ते 48,900 च्या आसपास आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं. तर त्यामुळे हा रेझिस्टन्स झोन आहे. वर जाताना आपल्याला
एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली आलंय, पुन्हा जाताना कदाचित तो थोडासा वीक होईल, पण लगेच 49,000 तोडेल अशी लगेच शक्यता दिसत नाही. काय होऊ शकतं, एकदा इथपर्यंत येईल, त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग खाली येईल, परत वर जायला लागलं तर तोडून मग 49,100 पर्यंत जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं केलेलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम डेली केलेलीच आहे. आपण तुमच्यासाठी उद्यासाठीचे जे काही स्टॉक मी निवडलेत ते दाखवायला सुरुवात करतो. पहिला जो स्टॉक आहे त्याचं नाव आहे एयू स्मॉल फायनान्स बँक. एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये काय झालंय बघा. एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये मी थोडंसं तुम्हाला हा चार्ट ओके व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीनं काढतो. इथे काय झालं होतं, की इथे एक लो बनला होता आणि त्यानंतर एक तेजी झाली होती. त्यानंतर आता पुन्हा थोडंसं आपण म्हणू शकतो की थोडंसं रिव्हर्सल येतंय, थोडंसं रिट्रेसमेंट होतीये. आता ही रिट्रेसमेंट कुठपर्यंत होतीये हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर आपल्याला ह्याच्यासाठी काय करावं लागेल? ह्याच्यासाठी फिब रिट्रेसमेंट लेवल लावावी लागेल. तर ती मी फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो. म्हणजे मग तुमच्या आता लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट होतीये. थोडं झूम करूया. तुम्हाला इथे लक्षात येईल की 50% लेवल जी आहे त्याच्या आसपास येऊन आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. 50% लेवल कुठे आहे तर 583 च्या जवळ आहे आणि त्याच्या थोडंसं खाली येऊन 582 रुपये 40 पैशाला म्हणजे फक्त 60 पैसे खाली येऊन आपल्याला इथे क्लोजिंग दिलेलं आहे. तर म्हणजे जवळजवळ 50% लेवलच्या आसपासच क्लोजिंग आलंय असं आपण म्हणू शकतो. उद्या जर ही 50% लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, मग ही जी टार्गेट्स आहेत, आता तुम्ही काय करा, मी मुद्दाम सगळे टार्गेट वाचून दाखवणार नाही, कारण तुम्ही सुद्धा ह्या लेवल लावून चेक करा. कारण काय असतं की हे जे प्रयोग आहेत ना, हे स्वतः केल्यानंतर जास्त विश्वास बसतो. आता मी तुम्हाला रँडमली दाखवलं नाहीये की 50% ची लेवल, हे अनेक वेळा दाखवलेलं आहे की मागच्या 700 भागांमध्ये खूप वेळा आपण फिब रिट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं जर जेव्हा जेव्हा रिव्हर्सल होतं तेव्हा तेव्हाचं प्रेडिक्शन आपण किंवा विश्लेषण त्या पद्धतीनं आपण करत असतो. आता तुम्हाला लक्षात आलं की इथे येऊनच क्लोज का झालं. आता तुम्हाला पुढचा प्रश्न पडला असेल की इथंच लो का बनला, बरोबर. तर त्याचंही उत्तर आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवलनं देता येईल. तर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ब्रॉड ह्याच्या व्ह्यू मध्ये काय दिसतंय, ब्रॉड व्ह्यू मध्ये असं दिसतंय की इथून एक सेलिंग झालं होतं, इथपर्यंत खाली आलं होतं आणि इथून जी तेजी होतीये ती इथपर्यंत वर गेली आहे आणि आता आपल्याला इथे खाली आलंय. म्हणजे शेवटचे ट्रेंड कोणता आहे, तर साधारण इथे लो बनलाय, साधारण इथे हाय बनलाय. आता आपण फक्त ह्या शेवटच्या छोट्या मुवमेंटसाठी ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावली म्हणून आपल्याला कळलं की इथे 50% ची लेवल आहे आणि हे मी प्रीमियम ग्रुपवर अतिशय विस्तारानं सांगितलंय. इथे सुद्धा मी विस्तारानंच सांगतोय, पण प्रीमियम ग्रुपवर अनेक वेळा विस्तारानं सांगितलेलं आहे. तर ते आता मी तुम्हाला इथे दाखवतोय की आपण इथून खाली जाऊया आणि इथे लावूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लो बरोबर इथेच का बनला. तर जर तुम्ही एंटायर ह्या मुवमेंटचं साठी फिब रिट्रेसमेंट लावलीत तर त्याची 50% लेवल इथे येते. म्हणजे तुम्ही हे झूम करून बघू शकता आणि एयू स्मॉल फायनान्स बँक हा स्टॉक मुद्दाम तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला लक्षात येईल 572 रुपये 90 पैशाच्या आसपास लो बनलाय आणि तुम्हाला इथे म्हणजे 50% लेवल आहे आणि 572 रुपये 60 पैसे चार्ट वर चालू आहे. म्हणजे 30 पैशाच्या आसपास बरोबर, म्हणजे इतकं पिन पॉइंट आपल्याला काय होतं, ह्या लेवलचं महत्व लक्षात येतं. इथे आल्यानंतर किंमत इथून रिट्रेसमेंट का झाली आणि इथे जाऊन का क्लोज झालं ह्याचं कारणही तुम्हाला सांगितलं. इथेच क्लोज का झालं ते सांगितलं. इथपर्यंत खाली लो का बनला ते सांगितलं आणि ह्या सगळ्यात हे जे सगळे चमत्कार आहेत, मी याला चमत्कारच म्हणतो, तर हे आपल्याला फक्त फिब रिट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं समजू शकतात. तर त्या पद्धतीनं तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल. आता उद्यासाठी विश्लेषण काय आहे? विश्लेषण असं आहे की ही लेवल तोडली तर शॉर्ट टर्मचा 50% लेवल तुटते. मग त्या पद्धतीनं शॉर्ट टर्मची टार्गेट्स तुम्ही अशी काढू शकता. म्हणजे फक्त इथे लो मार्क करायचा आणि इथे हाय मार्क करायचा. तुम्हाला खाली जाताना शॉर्ट टर्मची टार्गेट्स बघायला मिळतील. जर समजा हा लो तुटला तर तुम्हाला काय होईल, आत्ताची टार्गेट्स लॉंग टर्मची टार्गेट्स बघायला मिळतील. हा लो तुटला तर तुम्ही इथे खाली येऊ शकता, इथपर्यंत येऊ शकता, ही टार्गेट्स मिळतील. मी मुद्दाम ही टार्गेट्स किती आहेत ते दाखवणार नाही वाचून,
कारण त्याच्यामध्ये बराच वेळ जाईल, पण तुम्हाला माझ्या मते आता हे विश्लेषण चांगलं लक्षात आलं असेल. एयू स्मॉल फायनान्स बँक याच्यामध्ये जर आता सेलिंग होणार असेल तर खालची टार्गेट्स कशी काढायची हे तुम्हाला सांगितलं. पुढचा स्टॉक आहे बीपीसीएल. आता उरलेले जे स्टॉक आहेत ते थोडेसे पटापट घेऊया आपण. बीपीसीएल मध्ये काय होतंय बघा, बीपीसीएल मध्ये सायक्लिक आपल्याला सेलिंग बघायला मिळते. म्हणजे इथे एम पॅटर्न झाला, त्याचं एक चांगलं सेलिंग आलं. त्यानंतर इथे एक थोडा डब्ल्यू पॅटर्न बनला, त्याची एक चांगली तेजी झाली आणि आता पुन्हा सेलिंग येते. आणि हे सेलिंग जे येते याच्यासाठी जर शेवटच्या 3 कॅन्डल बघितल्या तर इथे तुम्हाला शूटिंग स्टार कॅन्डल दिसते, भले ती ग्रीन असू दे. त्यानंतर ह्या जर 2 कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला दिसतंय बेरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे. म्हणजे ही जी कॅन्डल आहे त्यानं मागच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. कव्हर करणारी कॅन्डल रेड रंगाची आहे, रेड कलरची आहे, त्यामुळे आपल्याला याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणता येईल. जर समजा हा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, हळूहळू हळू आपल्याला 264 रुपयापर्यंत किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं तुम्ही बीपीसीएल या स्टॉकचं विश्लेषण करू शकता. आजचा लो जर तुटला आणि त्याच्या खाली एक 5-10 मिनिटं टिकलं तर येणाऱ्या काळात 264 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता इथे कोटक बँकमध्ये काय झालं होतं बघा, कोटक बँकमध्ये अचानक तुम्हाला ह्या दिवशी म्हणजे 20 जानेवारीच्या दिवशी गॅप अप ओपनिंग आणि एक चांगली कॅन्डल बनलेली बघायला मिळाली. त्यानंतर मागचे 4 दिवस म्हणजे 20 तारखेला धरून आपल्याला लक्षात येतंय की कोटक बँकेमध्ये आपल्याला थोडंसं काय दिसतंय, ट्रायंगल पॅटर्न तयार होताना दिसतोय. आणि आता त्याच्यामध्ये काय होणार आहे, कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट येणार, कारण ट्रायंगल मध्ये आता जागा कमी कमी होत चालली आहे. आणि तुम्ही जर शेवटची कॅन्डल बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे. जर समजा ह्या आसपासच आपल्याला लो बनलेले दिसत आहेत, म्हणजे चार्टवरचे लो असतील किंवा ओपनिंग क्लोजिंग असेल, बॉडी सगळी ह्याच्या आसपासच बनलेली दिसते. जर समजा हा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर काय होऊ शकतं, एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि ही जी काही गॅप तयार झाली आहे ही गॅप भरायला किंमत खाली येऊ शकते. अर्थात गॅप टेक्निकली बघायला गेली तर एवढीच आहे, बरोबर. तर टेक्निकली गॅप एवढीच आहे, पण ह्या लेवलच्या खाली आल्यानंतर इथून आपल्याला हे पहिलं टार्गेट येऊ शकतं, हे दुसरं टार्गेट येऊ शकतं आणि इथूनही जर खाली गेलं तर मग आपल्याला हे तिसरं टार्गेट येऊ शकतं. तर तुम्ही कोटक महिंद्रा बँकमध्ये ह्या पद्धतीनं विश्लेषण करून येणाऱ्या काळात त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. ट्रायंगल पॅटर्नचा ब्रेकआउट होऊ शकतोय, त्यानंतर आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डलचा ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळू शकतोय. आता आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे ज्याचं नाव आहे कोलगेट पॉम्युलिव्ह लिमिटेड. कोलगेट पॉम्युलिव्ह मध्ये आपल्याला काय दिसतंय, कोलगेट पॉम्युलिव्ह मध्ये आपल्याला एक मोठं सेलिंग झालेलं दिसतंय. त्यानंतर एक बाउन्स आला होता, पहिल्या बाउन्सला आपण बाय करत नाही, मात्र आपण रिव्हर्सल शोधतो. इथे आपल्याला रिव्हर्सल दिसायला लागलेलं आहे, बरोबर. इथे काय झालंय, बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय, टॉपला बनलाय. त्यामुळे जर का समजा आजचा लो जो आहे म्हणजे 2720 च्या आसपास असणारा हा जो लो आहे तो उद्या जर ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली जर टिकायला लागलं तर येणाऱ्या काळात पुन्हा एकदा आपल्याला 2640 च्या आसपास असणारा हा जो लो आहे आणि त्याच्याही खाली गेलं तर 2600 च्या आसपास असणारा हे जे टार्गेट आहे येणाऱ्या काळात आपल्याला हळूहळू बघायला मिळू शकतील. एका दिवसात येणार नाहीत, पण आपण हळूहळू साधारणपणे पहिलं टार्गेट इथे असेल, दुसरं टार्गेट इथे असेल, तिसरं टार्गेट इथे असेल, असं करून करून मग आपण त्याचा विचार करू शकतो. अर्थात हे कधी होईल, जर आजचा लो तुटला तर येणाऱ्या काळात आपल्याला ह्या पद्धतीनं सेलिंग कोलगेट पामोलिव्ह लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं. तर मी इथे काय करायचा प्रयत्न केला, आजचे सर्व स्टॉक जे आहेत बेअरिश एनगल्फिंग पॅटर्नच्या साहाय्यानं दाखवायचा प्रयत्न केला. माझ्या मते हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल. कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. तुमच्या मनात जर काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा आजच्या विश्लेषणासंबंधी तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच ती देऊ शकता. तसंच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट ही माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघितल्या बघितल्या, बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर एक छोटीशी का होईना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या
तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.